यानंतर बातमी आहे जरांगे पाटलांसंदर्भात। मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेत। 25 जानेवारीपासून जरांगे पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत आंदोलन करणार आहेत। राज्यात कुठेही आंदोलन करू नका, उपोषण करू नका, अंतरवाली सराटीत उपोषणासाठी या असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय। आता अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सामूहिक आमरण उपोषण होणार आहे। सामूहिक उपोषण या पद्धतीचं असणार आहे की ज्यांना स्वतःच्या मनानं बसायचं त्यांनीच उपोषणाला बसायचं, नाही कुणी बसले तरी नाराज होण्याचं कारण अजिबात असणार नाही। कारण काहींना आता जे आम्ही बघतोय बोलतोय तर काहींना भूक लागते, अमुक होतं, त्यामुळं काहीला सहन होत नाही उपोषण। त्यामुळं कोणाकडं हट्ट बळजबरी बंधन नसणारे की तुम्ही उपोषणच करावं, तुम्ही इथं येऊन बसले आणि पाठिंबाही दिला, आमरण उपोषण नाही केलं तरीही चालतंय, परंतु ज्यांची इच्छा आहे महाराष्ट्रभरात त्यांनी उपोषणाला ते बसू शकते। ज्यांची इच्छा नाही ते नाही बसलं तरी चालतंय, ते इकडं आले तरी चालतंय। दुसरा मुद्दा असा की राज्यभरात कुठंही उपोषण कुठलाही प्रोग्राम आपण देणार नाहीये। सामूहिक उपोषण म्हणजे अंतरवालीतच होणार। गावागावात कुठलंही साखळी उपोषण आमरण उपोषण होणार नाहीये। त्यामुळे एकाच ठिकाणी मराठींनी ताकद लावायची, कारण शेवटी आता किती दिवस आंदोलन करायचं आहे म्हणून पूर्ण क्षमतेनं महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांनी याच ठिकाणी अंतरवालीतच आमरण उपोषण करायचं। पाटील यांनी मराठा समाजाला काय आवाहन केलंय आपण बघतोय। माझं गाव माझी जबाबदारी ही मोहीम हाती घ्यावी, गावागावात सामूहिक उपोषणासाठी बैठका घ्याव्यात, पत्रिका छापून सामूहिक उपोषणात येण्यासाठी निमंत्रण द्यावं, 25 तारखेला कुणाचीही लग्नाची तारीख पकडू नये असं जरांगे पाटलांनी सांगितलंय।